आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। अमित शहांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं। संभाजीनगर नाशिकनंतर कोल्हापुरात भाजपचा मेळावा। पश्चिम महाराष्ट्रातील जागांसंदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता। पुण्यातील मोदींच्या सभास्थळाची अजित पवार यांच्याकडून पाहणी। मोदींच्या उद्याच्या दौऱ्यावर पावसाचं सावट। राहुल गांधी एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर। 5 ऑक्टोबरला कोल्हापुरात राज्यातील सामाजिक संघटनांसोबत बैठका। सह्याद्री फिल्म्स निर्मित 1 नंबर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित। मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च। छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये पाणी। मुसळधार पावसामुळे पाणी साचलं। ग्रंथालयामध्ये पाणी शिरल्यानं अनेक विद्यार्थ्यांना नाहक मनस्ता। दक्षिण मुंबईतील बॅक बे रेक्लेमेशन योजनेमधील ब्लॉक 3 आणि 4चा MMRDAकडून आराखडा तयार। नरिमन पॉइंट समुद्रामध्ये भराव टाकणार। कल्चरल प्लाझा मरीना प्रकल्प परिसराला नवा साज दिला जाणार। पश्चिम रेल्वेवर आज 4.5 तासांचा ब्लॉक। गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामांना पुन्हा वेग। रात्री 12:15 ते पहाटे 4:45 वाजेपर्यंत ब्लॉक। मुंबईतील म्हाडाच्या 2330 घरांसाठीच्या प्राप्त अर्जांची यादी 27 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार, तर म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजता यादी प्रसिद्ध होणार। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील कांदा महागला। घाऊक बाजारातील कांद्याचे दर प्रति किलो 50 रुपयांवर। पावसामुळे कांद्याची आवक घटल्यानं दरामध्ये वाढ। सोनं नव्या उच्चांकावर। मंगळवारी सोन्याच्या दरामध्ये 600 रुपयांची वाढ। सोनं प्रतितोळा 75,600 रुपयांवर, तर चांदी 89,800 रुपये प्रति किलो।